शिवसेना भाजपची महापालिका आणि जिल्हा परिषदांमधील युती तुटल्यानंतर भाजपा स्वबळावर निवडणुकीला सामोरी गेली। मुंबई ठाण्यासह शहरी भागात भाजपचा मुकाबला शिवसेनेशी होता, तर ग्रामीण भागात तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी होता। 2012 सालच्या 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजप चौथ्या क्रमांकावर होता। त्यामुळे या निवडणुकीला सामोरं जाताना मुख्यमंत्र्यांनी अगदी पद्धतशीरपणे नियोजन केलं। पारदर्शकतेचा मुद्दा हा प्रचाराचा मुद्दा बनवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि त्या दृष्टीने राज्यभर प्रचार करण्यात आला। यासाठी त्यांनी मुंबईत 11 तर राज्यभर 63 सभा घेतल्या। आमची मागणी एवढीच होती, पारदर्शी प्रामाणिकतेने या ठिकाणी अजेंडा तयार करू, पारदर्शितेने महानगरपालिकेचं संचालन करू। पण बंधू भगिनींनो, हा अजेंडा तुम्हाला का मान्य नव्हता? आपल्याला जागांकरता लढाई करायची नाही, प्रामाणिकतेच्या अजेंड्यावर, पारदर्शितेच्या अजेंड्यावर कॉम्प्रोमाइज करायचा आहे। मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला हा नियोजनाच्या केंद्रस्थानी होता। इथूनच मुख्यमंत्री भाजपच्या कोर टीमशी आणि त्या महापालिका आणि जिल्हा परिषदेतील नेत्यांशी चर्चा करून निवडणुकीची रणनीती ठरवत होते। उमेदवार निश्चित करण्यापासून ते इतर पक्षातील नेत्यांना आणि उमेदवारांना भाजपत प्रवेश देण्यापर्यंत वर्षावर खलबत रंगली होती। डिसेंबर 2016 मध्ये पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांची संपूर्ण धुरा मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर होती। या निवडणुकीची रणनीतीही मुख्यमंत्र्यांनी आखली होती आणि राज्यभर 40च्या वर सभाही घेतल्या होत्या। परिणामी या निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं होतं। नगरपालिका निवडणुकीची पुनरावृत्ती आता 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत झाली। भाजपला 8 महापालिकांमध्ये सत्ता मिळाली। अनेक जिल्हा परिषदेतही भाजप सत्तेपर्यंत पोहोचलाय। ज्या जिल्हा परिषदेत भाजपला कधी एकही जागा मिळाली नव्हती, तिथे भाजपनं 2 आकड्यांपर्यंत मजल मारली। लागोपाठच्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या या यशानं मुख्यमंत्र्यांची खुर्ची अधिक मजबूत केली गेली असून ते भाजपच्या विजयाचे हिरो ठरले आहेत। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।